नारी शक्तीची ताकद केवळ घर सांभाळण्यापर्यंतच मर्यादित राहिली नसून आता नारी शक्तीने उत्तुंग भरारी घेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अख्खं जग पादाक्रांत करायला सुरुवात केली आहे। आपण आज चर्चा करणार आहोत अशाच एका तडफदार आणि कर्तृत्ववान महिलेबद्दल, जिचे नाव आहे डॉक्टर अभिलाषा बेहेरे गावतुरे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अभिलाषा बेहेरे गावतुरे अपक्ष उमेदवार म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात उभ्या आहेत। 23 डिसेंबर 1979 ला जन्म झालेल्या डॉक्टर अभिलाषा ह्या विद्यार्थी दशेपासूनच अन्यायाच्या विरोधात नेहमीच आवाज बुलंद करायच्या। समाजसेवा नसानसात भिनलेली, त्यामुळे ही पट्टी विद्यार्थी दशेतच तरुण तरुणींच्या गळ्यातील ताईत झाली। शिक्षणात प्रचंड हुशार, त्यामुळे तिने समाजातील दुर्बल घटकांची सेवा करण्याकरिता मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि MBBS ही पदवी प्राप्त केली। त्यानंतर DCH झाल्या आणि मुंबईच्या सुप्रसिद्ध KEM हॉस्पिटलला बालरोग तज्ज्ञ म्हणून रुजू झाल्या। 2007 सालापासून त्यांनी चंद्रपूर येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस सुरू केली। या दरम्यान त्यांचे लग्न मूल तालुक्यातील केळझर येथील निवासी डॉक्टर राकेश गावतुरे यांच्यासोबत झाले। बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करत असताना त्या समाजकारणातही आपला सहभाग देऊ लागल्या। राष्ट्रीय मूल निवासी महिला संघाच्या त्या अध्यक्ष होत्या। जिजाऊ रमाई सावित्री मंच चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे। भूमिपुत्र ब्रिगेड महाराष्ट्राच्या त्या संस्थापक आहेत। इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या त्या जिल्हाध्यक्ष राहिल्या आहेत। समाजकारणात सक्रिय राहिल्याची नोंद अनेक संघटनांनी घेत त्यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे समाजभूषण पुरस्कार देण्यात आला। कोरोना काळात सलग 2 वर्ष रुग्णांची सेवा केल्याची दखल NDTV व IBN लोकमत यांनी घेतली। समाजसेवा पुरस्कार, लोकमत समाजसेवक पुरस्कार, बहुजन रत्न आदी नामांकित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला। कुणावरही होणारा अन्याय हा उघड्या डोळ्यांनी बघणे हा तिचा स्वभाव नाही। वेळ पडली तर चंडिकेचे रूपही धारण करताना तिने मागे पुढे बघितले नाही। उच्च शिक्षणाचा उपयोग करीत काही लढाया कायदेशीररित्या जिंकून उपेक्षितांना न्याय मिळवून दिला। चंद्रपूर जिल्ह्यात जंगल प्रचंड प्रमाणात आहे आणि इथे हिंस्र प्राण्यांची संख्याही भरपूर आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले तसेच मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळवून दिला। नेहमी असे म्हटले जाते की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, परंतु ही उक्ती डॉक्टर अभिलाषा यांच्या बाबतीत जरा वेगळी ठरते। इथे पती डॉक्टर राकेश गावतुरे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांच्या सहकार्याचे पाठबळ मिळाल्याने डॉक्टर अभिलाषा बेहेरे गावतुरे आज बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात आपले नशीब आजमावत आहेत। काही जण समाजसेवेचे केवळ ढोंग रचून अपरिमित माया जमा करतात, परंतु डॉक्टर राकेश गावतुरे आणि डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी 54 कुपोषित बालकांना दत्तक घेत समाजसेवेचा नवा पायंडा पाडला। काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एका 10 वर्षाच्या मुलाला दत्तक घेतले। एका अपघातात त्या मुलाचे आईवडील दगावले, त्यानंतर काही महिन्यातच त्याचा सांभाळ करणारे मामा सुद्धा हे जग सोडून गेले। हे सर्व दृश्य आणि परिस्थिती बघून या डॉक्टर दंपतीचे हृदय पाणावले।
आणि त्यांनी त्या अनाथ मुलाला आपले करून घेतले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अगदी खेडोपाडी आज डॉक्टर अभिलाषा यांना आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती समजणारे कुटुंब आहेत. असे म्हणतात की सासू सुनेचा मेळ कधी बसत नाही, परंतु या सासू सुनेलाही एकत्र आणण्याचे काम त्यांनी एका अशा माध्यमातून केले की त्यानंतर सासू सुनेमध्ये आई आणि मुलीचे नाते निर्माण झाले. आज त्यांचेच पाठबळ डॉक्टर अभिलाषा बेहेरे गावतुरे यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या विनंतीनुसार त्यांनी या विधानसभा क्षेत्राच्या आखाड्यात उडी घेतली. आता ही मायबाप जनता त्यांना विधानसभेत पाठवल्याशिवाय थांबणार नाही हे निश्चित.